ओम नमो आदेश. नमस्कार शेतकरी मित्रांनो. थोडं आत्ताच झोपलो होतो, त्याच्यामुळं थोडा चेहरा मला थोडासा अलग दिसत असेल तुम्हाला. पण बघा मित्रांनो, मी आत्ता 2-3 दिवसापूर्वी म्हणजे सुलतानाबाद तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे श्री अशोकराव गायके यांना मी पॉईंट देण्यासाठी गेलो होतो आणि ते जवळपास 7-8-10 दिवसापासून माझ्या वेटिंगसाठी थांबले होते. तर त्यानं खूप आग्रह करून मला ते म्हणे तुम्हाला यावंच लागेल. माझे ऑलरेडी 11 बोर फेल झालेले आहे म्हणे आणि कसं म्हणे आता तुमच्या हातानं बोर पॉईंट घेणं मला आवश्यक वाटतं, कारण एवढे बोर फेल गेलेले आहे आणि पैसे खूप गेलेले आहे म्हणे. तर तुमचा एक प्रयत्न माझ्यासाठी एक अनमोल गोष्ट राहील म्हणे. तर तेवढं तुम्ही मला पॉईंट द्या म्हणे. तर तसे त्याने ऑलरेडी 2-3 पॉईंट काढून ठेवले बी होते. मला ते पॉईंट पण चेक करायचे होते आणि मी तसं त्यांना व्हिडिओ कॉलवरती मॅप नकाशे घेऊन व्हिडिओ कॉलवरती पण पॉईंट द्यायला होता. तर त्याची पण खात्री करायची होती की ॲक्च्युली मी पॉईंट दिल्यानंतर तिथं मला तसा टाईम पण आला की मी जे व्हिडिओ कॉलवरती आणि मॅप नकाशावरती पॉईंट दिलेला आहे तो एकदम ॲक्युरेटिक जागेवर बसलेला आहे की नाही. तर तो पॉईंट पण एकदम ओके जागेवर बसलेला आहे. आणि तसे मी त्यांना 3 पॉईंट दिले होते आणि ऑलरेडी त्यांना 2 पॉईंट काढून घेतले होते. तर त्याने रात्री 2 पॉईंट घेतले. तर मी दिलेल्या जागेवरती पण पॉईंट घेतला एक आणि दुसरी एक त्याने पॉईंट काढून ठेवला होता, तो पण मी चेक केला होता. तर तिथे पण 3 लेअरचा क्रॉस होता आणि मी जो काढला होता तो 2 लेअरचा क्रॉस होता. तर सध्याची कंडिशन अशी झालेली आहे, आता पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे आणि वरल्या ज्या लाईनी आहेत त्या सध्याला आता कोरड्या पडू लागलेल्या आहे. तर काल त्यांचा एक म्हणजे जो बोर मी दाखवला होता, म्हणजे जे क्रॉस चेक केला होता मी 3 लेअरचा, तर त्याला चांगल्या पद्धतीने पाणी लागलेलं आहे आणि एक ऑलरेडी मी एक दाखवलेला होता तो एक घेतला होता. पण जे 100 फुटावरची लेअर होती ती कोरडी चालल्या गेली आणि जवळपास 390च्या आसपास त्यांना परत एक लेअर कट झाली. तर तिला एक चांगल्या पद्धतीने पाणी लागलं. त्याचा व्हिडिओ नव्हता पाठवला, पण एक 3 लेअरचा जो बोर पॉईंट झालेला आहे त्याचा त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ कंटिन्यू बघावा. पुढं चांगलं पाणी लागलेलं आहे त्यांना.